नमस्कार मित्रांनो. आता आपल्या सर्वांना माहिती आहे आदिवासी विकास विभागाचे जे काही पेपर आहेत मित्रांनो, ते 11 जुलैपासून या ठिकाणी चालू होणार आहेत. आता कमी वेळेमध्ये आता आपला अभ्यास बघा या ठिकाणी भरपूर आहे. परंतु आपण एक शॉर्ट पी-डी-एफ तयार केलेली बघा. म्हणजे फास्ट रिव्हिजनसाठी ही पी-डी-एफ असणार आहे. पी-डी-एफची किंमत मित्रांनो ₹249 ला असणार आहे. मित्रांनो अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला दर्जेदार साहित्य भेटणार आहे आणि तुमचा या ठिकाणी चांगला अभ्यास होणार आहे मित्रांनो. ₹249 आपण कधी पण कमवू शकतो. परंतु ही जी काही वेळ आहे मित्रांनो, ही कधीच येणार नाही पहा. एकदा पेपर झाले का परत मित्रांनो आपल्याला चान्स नाही, असा चान्स परत होणे नाही मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी पेमेंट करा. ₹249 आपले कुठेही खर्च होतात पेट्रोलला, नाश्त्याला. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही लवकरात लवकर फोनपे, गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ मित्रांनो या ठिकाणी पाठवून देईल पहा. खूप आणि खूप आय-एम-पी पी-डी-एफ असणार आहेत मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी रात्रंदिवस एक करायचं मित्रांनो या दिवसामध्ये आणि चांगला अभ्यास करून सक्सेस हाती घ्यायचं मित्रांनो. चला जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न मित्रांनो, की भारताची पहिली खाजगी उपग्रह ब्रॉडबँड सेवा कोण चालू करणार आहे? तर अनंत टेक्नॉलॉजी चालू करणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे. अनंत ब्रॉडबँड सेवा अनंत टेक्नॉलॉजी आणि मित्रांनो याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? तर हैदराबाद आपलं याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, की गार्सनिया कुसुमाई फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या झाडाची नवीन प्रजातीचा शोध हा कोणत्या राज्यामध्ये लागलेला आहे? तर मित्रांनो याचा शोध हा ऑप्शन क्रमांक 2 आसाम या राज्यामध्ये लागलेला आहे पहा. कोणत्या? आसाम या राज्यामध्ये याचा शोध लागलेला आहे पहा. सगळ्यांनी लक्षात ठेवा आसाम. गांधी यांनी सुरू केलेलं प्रथम जन आंदोलन कोणतं होतं? द्या उत्तर मित्रांनो आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर मित्रांनो लक्षात ठेवा असहकार चळवळ. ऑप्शन क्रमांक 1 महात्मा गांधी यांनी चालू केलेलं प्रथम जन आंदोलन होतं असहकार चळवळ. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, फॉस्फरस या अधातूचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला होता? तर ब्रँड ऑप्शन क्रमांक 1 ब्रँड या शास्त्रज्ञाने मित्रांनो फॉस्फरसचा शोध लावला होता पहा. खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं मित्रांनो? तर 1949 ऑप्शन क्रमांक 1 1949 ला आर-बी-आयचं काय केलं होतं? राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. नेक्स्ट आहे पहा, नव्या कायद्याच्या प्रस्तावाला टिंब-टिंब असं म्हणतात. तर नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात मित्रांनो? तर विधेयक म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 विधेयक. नेक्स्ट आहे पहा, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये संसदेच्या कनिष्ठ सभागृहाची तरतूद आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कलम 81 कोणतं आहे पहा मित्रांनो? कलम 81. भारतामधील सार्वजनिक क्षेत्रामधील पहिला खत कारखाना कोणता आहे? तर मित्रांनो कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 सिंद्री याचं काय आहे मित्रांनो? याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा. सिंद्री याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रक्तामधील टिंब-टिंब पेशींना सैनिक पेशी म्हणून ओळखलं जातं. तर रक्तामधील मित्रांनो ज्या काही श्वेत रक्तकणिका आहेत मित्रांनो, यांना काय म्हणून ओळखलं जातं? सैनिक पेशी म्हणून ओळखलं जातं. खालीलपैकी कोणतं राज्य भारतामध्ये पूर्व किनाऱ्यावर वसलेलं नाही विचारलंय? तर कोणतं नाही? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केरळ याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय चळवळीला ऑगस्ट क्रांती असं सुद्धा म्हटलं जातं? तर भारत छोडो चळवळ. ऑप्शन क्रमांक 2 भारत छोडो चळवळ. एफ-टी-पीचं विस्तारित रूप काय आहे? मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे आपल्या याचं योग्य उत्तर होईल. सातपुडा पर्वतरांगेमुळे टिंबटिंब नद्याची खोरे वेगळी झाली आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, नर्मदा व तापी आपल्या याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा आणि तापी. सूर्यमालेमधील कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे? तर मंगळ आणि गुरु. ऑप्शन क्रमांक 2 मंगळ आणि गुरु याचं योग्य उत्तर आहे पहा. जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिलं? तर मित्रांनो हे कोणी लिहिलं आहे? तर वि. दा. सावरकर. ऑप्शन क्रमांक 3 वि. दा. सावरकर. भारताचे पितामह असं कोणास ओळखलं जातं? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी. ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामधील घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 22 भाषा याचं बरोबर उत्तर आहे पहा. विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक एम-पी-एस-सी करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा.
आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल, तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली, तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले, तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 ची पी-डी-एफ घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला एम-सी-क्यू तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ, तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा क्यूआर जरी स्कॅन केला, तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी पी-डी-एफ आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 ला नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. समाज स्वास्थ्य हे मानसिक कोणी सुरू केलं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणी सुरू केलं आहे तर र. कर्वे ऑप्शन क्रमांक 1 कर्वे याचं बरोबर उत्तर पहा. राज्य निर्मिती होणाऱ्या योग्य क्रम कोणता ते लिहायचं आहे पहा आपल्याला. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 3 छत्तीसगड, त्याच्यानंतर उत्तराखंड, झारखंड आणि तेलंगणा असा योग्य क्रम आहे. लोकहितवादी यांचं पूर्ण नाव काय आहे? चला सांगा पटकन. लोकहितवादी. तर लक्षात ठेवा मित्रांनो, गोपाळ हरी देशमुख ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ हरी देशमुख हे काय पहा लोकहितवादीचं पूर्ण नाव आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या वेळी भारताचे पंतप्रधान टिंबटिंब हे होते. तर मित्रांनो लक्षात ठेवा कोण होते? तो ऑप्शन क्रमांक 4 पंडित नेहरू हे होते. पहा ऑप्शन क्रमांक 4 पंडित नेहरू. पुढचा प्रश्न मित्रांनो, शासकीय खर्चाची तपासणी कोणत्या समितीकडून केली जाते? तो ऑप्शन क्रमांक 2 लोकलेखा समिती. ऑप्शन क्रमांक 2 लोकलेखा समिती. पालकची सामुद्रधुनी कोणत्या पालकची सामुद्रधुनी व मन्नारच्या आखात टिंबटिंब यामुळे हे देश वेगळे झाले आहेत. तर कोणते 2 देश आहेत? भारत आणि श्रीलंका याचं बरोबर उत्तर आहे. कोणते आहेत पहा? भारत आणि श्रीलंका. फोंडा घाट हा कोणत्या महामार्गासाठी उपयुक्त आहे? फोंडा घाट. मित्रांनो लक्षात ठेवा कोल्हापूर आणि पणजी याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर आणि पणजी. राजघाट हे खालीलपैकी कोणाचं समाधी स्थळ प्रसिद्ध आहे? राजघाट. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे महात्मा गांधी याचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी. रवींद्रनाथ टागोरांनी नव्या युगाचे अग्रसर कोणाला म्हटलं आहे? तो ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय याचं बरोबर उत्तर आहे काय? राजाराम मोहन राय. पुढचा प्रश्न आहे पहा टिक्का डिसीज हा रोग सामान्यत कोणत्या पिकावर आढळून येतो? तर मित्रांनो हा कोणत्या भुईमुग ऑप्शन क्रमांक 1 या पिकावरती आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन क्रमांक 1 भुईमुग. खाली दिलेल्या पदार्थापैकी कोणता पदार्थ ओझोनचा थर कमी करण्यासाठी जबाबदार नाही? तर अमोनिया मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट या शब्दाची भावना आपल्याला ओळखायची मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 संमती दर्शक याचं बरोबर उत्तर होईल पहा. समानार्थी शब्दाचा चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. चला ओळखा पटकन. असं समजा आपल्यासमोर पेपरच चालू आहे पहा. समानार्थी शब्दाचा चुकीचा पर्याय कोणता आहे? कमला, वनिता आणि लोकीय. बाकी सगळे मित्रांनो हे योग्य शब्द आहेत पहा. अधोरेखित क्रियापदाचा योग्य प्रकार ओळखा. आईने मुलाला घास भरवला. आईने मुलाला घास भरवला. भरवला खाली मित्रांनो या ठिकाणी अंडरलाईन आहे. तर हे काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा हे प्रयोजक ऑप्शन क्रमांक 2 प्रयोजक क्रियापदे पहा. नाम आणि सर्वनाम यांचं वाक्यामधील क्रियापदाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्यांना काय म्हणतात? तर त्यांना मित्रांनो काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 विभक्ती असे म्हणतात पहा. खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता आहे? तर कोणता आहे मित्रांनो मूर्धन्य वर्ण? ऑप्शन क्रमांक 4 ढ हा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे काय? ढ. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 72 नंबरचा. या दानासी या दानाहून अन्य नसे उपमान या वाक्यामध्ये कोणता अलंकार आला आहे?
तर मित्रांनो यामध्ये अनन्वय अलंकार आलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 अनन्वय. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी आपल्याला शुद्ध शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कोट्यधीश हा जो काही शब्द आहे मित्रांनो, हा शुद्ध शब्द आहे पहा. सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यामध्ये कालवाचक क्रियाविशेषण आपल्याला शोधायचं आहे पहा. तर सदा सर्वदा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. ध्वनिदर्शक शब्द लिहायचं आपल्याला म्हशीचं काय असतं? तर म्हशीचं मित्रांनो असतं रेखणं. ऑप्शन क्रमांक 2 रेखणं. नेक्स्ट आहे पहा, मात्रा वृत्तातील गण हे साधारणपणे किती मात्राचे असतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा 4 मात्रांचे असतात पहा. ऑप्शन क्रमांक 1 4 मात्रा. अलंकारिक शब्द आणि त्यांचा अर्थ याची आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवा इडलिंबू आडदान मात्र गुणी व्यक्ती ही या ठिकाणी अयोग्य म्हणजे चुकीची जोडी पहा. नेक्स्ट पहा, पाऊस पडला आणि नदी भरली ही कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर मित्रांनो हे संयुक्त वाक्य पहा. ऑप्शन क्रमांक 2 संयुक्त वाक्य. खालील कोणत्या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे? तर सज्जन मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सज्जन. यामध्ये व्यंजन संधी पहा. काप, आठव, स्मर, लोट हे धातू कोणत्या प्रकारामध्ये येतात? तर मित्रांनो कोणत्या प्रकारामध्ये आपल्याला हे पाहावयास मिळतात? तर लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक 4 उभयवित आपले याचं योग्य उत्तर होईल. छेद, छट, हट, उहू ही कोणत्या प्रकारची केवळ प्रयोगी अव्यय आहेत? तर मित्रांनो हे विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहेत पहा. कोणते विरुद्धदर्शक दिली जाईल या वाक्यामधील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे पहा. सर्वांना समज दिली जाईल. तर कर्म कर्तरी प्रयोग ऑप्शन क्रमांक 1 कर्म कर्तरी प्रयोगाचं बरोबर उत्तर आहे पहा. अनारसा, किडूक मिडूक, गदारोळ हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? तर सांगा पटकन मित्रांनो कोणत्या भाषेतून हे शब्द आलेले आहेत? याचे योग्य उत्तर मित्रांनो तेलुगू भाषेतून हे आलेले आहेत पहा. वचन बदलानुसार चुकीची जोडी आपल्याला निवडायची मित्रांनो. वचन बदलानुसार तर पहा बैठक बैठका बरोबर काम कामे पंखा पंखे खेडा खेडी मित्रांनो हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. बाकी सगळे या ठिकाणी बरोबर आहेत पहा. जो काम करेल तो यश मिळविल या वाक्यामध्ये जो या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे? तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो जो या शब्दाचा कोणता प्रकार आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 संबंधित सर्वनाम आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. खालीलपैकी कोणती विरुद्धार्थी शब्दाची जोडी चुकीची आहे? तर हिरमोड अपेक्षाभंग ही या ठिकाणी चुकीची पहा. नेक्स्ट आहे पहा किल्ल्यातून 100 तलवारी बाहेर पडल्या शब्दशक्ती ओळखायची आहे. तर लक्षणा ऑप्शन क्रमांक 2 लक्षणा याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. तमाना बाळगणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तमाना बाळगणे म्हणजेच काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 परवा न करणे. पुढील शब्दाचा योग्य क्रम लावल्यावर मधोमध कोणता शब्द येईल? होळी, गणेश चतुर्थी, दसरा, मकर संक्रांत, दिवाळी. मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल सांगा? तर लक्षात ठेवा मित्रांनो मधोमध येईल दिवाळी. लक्षात ठेवा दिवाळी. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा. जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवा जागतिक पर्यावरण दिवस हा 5 जूनला साजरा केला जातो. कधी? 5 जूनला. नेक्स्ट आहे पहा. IPLच्या 19व्या हंगामाचं विजेतेपद हे कोणत्या संघाने जिंकलं? तर कोणत्या संघाने मित्रांनो तर RCBने जिंकलेले पहा. कोणी? RCB. नेक्स्ट आहे पहा. 40वा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार या ठिकाणी कोणाला प्रदान करण्यात आला? तर हा जो काय पुरस्कार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जयसिंग पवारला प्रदान करण्यात आला. डी.के. शिवकुमार यांनी अलीकडे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? तर कर्नाटक याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक. फिफा वर्ल्ड कप स्पर्धा 2026 चे यजमानपद हे कोणत्या देशाकडे आहे? तर मित्रांनो कोणत्या देशाकडे आहे? तर अमेरिका, कॅनडा, मेक्सिको म्हणजे यापैकी सर्व याचं योग्य उत्तर पहा. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून ऑप्शन क्रमांक 3 रवींद्र घोगे याचं योग्य उत्तर होईल पहा. इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपे मध्ये जा, गुगल पे मध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला
पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325230048 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागे राहत नाही. नाहीतर मकर बघायचं माझे पैसे जातील, मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल, तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.